नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आपण 8 ते 14 मार्च 2026 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे भविष्य पाहिले होते. आणि आता या भागामध्ये आपण तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे सविस्तर भविष्य पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया तूळ राशीपासून. तुळ राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात संतुलन आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. शुक्राचा प्रभाव नातेसंबंधांमध्ये सौम्यता आणू शकतो. प्रेम जीवनात समानता आणि आदर ठेवल्यास नातं अधिक सुंदर होईल. कामाच्या ठिकाणी तुमची मध्यस्थी आणि निर्णय क्षमता उपयोगी ठरू शकते. काहींना नवीन सहकार्य किंवा कराराची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत संयम ठेवणे आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. आरोग्यासाठी ध्यान आणि मानसिक शांतता उपयुक्त ठरेल. सल्ला आहे, भावनांवर नियंत्रण ठेवा. शुभ दिवस शुक्रवार आणि सोमवार. शुभ रंग गुलाबी. शुभ संख्या 6. आता पाहूया पुढील राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुमची अंतर्गत शक्ती आणि एकाग्रता वाढू शकते. मंगळ ग्रहाचा प्रभाव तुम्हाला धाडस देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी संशोधन किंवा गुप्त नियोजन यशस्वी होऊ शकते. काहींना महत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात प्रामाणिकता आणि विश्वास नातं अधिक मजबूत करू शकतात. आर्थिक बाबतीत नियोजन आणि शिस्त खूप महत्त्वाची ठरेल. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती आणि संतुलित जीवनशैली आवश्यक आहे. सल्ला आहे, सातत्य ठेवा. शुभ दिवस मंगळवार आणि गुरुवार. शुभ रंग गडद लाल. शुभ संख्या 9. चला आता पुढे पाहूया धनुराशी. धनुराशीच्या मित्रांनो, या आठवड्यात प्रेरणा आणि सकारात्मकता वाढू शकते. गुरुग्रहाचा प्रभाव तुम्हाला नवीन दिशा दाखवू शकतो. कामाच्या ठिकाणी शिकण्याची संधी मिळू शकते. काहींना नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळू शकते. प्रेम जीवनात स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा ठेवल्यास नातं अधिक मजबूत होईल. आर्थिक बाबतीत नियोजन आणि बचत महत्त्वाची ठरेल. आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार उपयुक्त ठरतील. सल्ला आहे, स्पष्ट दिशा निवडा. शुभ दिवस गुरुवार आणि रविवार. शुभ रंग पिवळा. शुभ संख्या 3. आता पाहूया पुढील राशी मकर राशी. मकर राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात मेहनतीचे परिणाम दिसू शकतात. शरीराचा प्रभाव तुम्हाला शिस्त आणि स्थैर्य देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. काहींना नेतृत्वाची संधी मिळू शकते. प्रेम जीवनात स्थिरता आणि विश्वास महत्त्वाचा ठरेल. आर्थिक बाबतीत दीर्घकालीन नियोजन फायदेशीर ठरेल. भविष्यासाठी बचत करण्याचा विचार करा. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती आणि संतुलित जीवनशैली आवश्यक आहे. सल्ला आहे, सातत्य ठेवा. शुभ दिवस शनिवार आणि मंगळवार. शुभ रंग राखाडी. शुभ संख्या 8. चला आता पुढे पाहूया कुंभ राशी. कुंभ राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात सर्जनशीलता आणि नवीन कल्पना पुढे येऊ शकतात. शनी आणि बुधाचा प्रभाव तुमच्या कल्पनांना दिशा देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नवकल्पना यश देऊ शकतात. काहींना नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळू शकते. प्रेम जीवनात स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा ठेवल्यास नातं अधिक मजबूत होईल. आर्थिक बाबतीत नियोजन आणि बचत महत्त्वाची ठरेल. आरोग्यासाठी श्वास व्यायाम आणि मानसिक संतुलन उपयुक्त ठरेल. सल्ला आहे, कल्पनांना दिशा द्या. शुभ दिवस शनिवार आणि बुधवार. शुभ रंग निळा. शुभ संख्या 4. आता पाहूया शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात अंतर्दृष्टी आणि शांतता अनुभवता येऊ शकते. गुरुग्रहाचा प्रभाव तुमची अंतर्गत समज वाढवू शकतो. कामाच्या ठिकाणी सर्जनशील क्षेत्रात प्रगती दिसू शकते. काहींना नवीन संधी मिळू शकते. प्रेम जीवनात भावनिक समजूतदारपणा नातं अधिक सुंदर करू शकतो. आर्थिक बाबतीत जागरूकता ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्यासाठी ध्यान आणि विश्रांती महत्त्वाची आहे. सल्ला आहे, स्वतःच्या भावनांची काळजी घ्या. शुभ दिवस गुरुवार आणि सोमवार. शुभ रंग समुद्री हिरवा. शुभ संख्या 7. मित्रांनो, या भागामध्ये आपण तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे सविस्तर साप्ताहिक भविष्य पाहिले आहे. आणि जर तुम्ही मागील भाग पाहिला नसेल तर त्यामध्ये आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींचे भविष्य पाहिले आहे. त्यामुळे तो भाग देखील नक्की पहा. तुमची राशी कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका. अशाच ज्योतिष भविष्यवाण्या पाहण्यासाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.